आज दिवस 5वां कहाँ जातो चलो। हाँ आज तो फोन नहीं होगा, फिर कल करेंगे मनाली हाँ हाँ पहुंच गए ना। हाँ ठीक है, आज चंद्रताल में तो आपको फोन नहीं होगा। नाही ह्या काकू आहेत ज्यांच्यात मी होमस्टेनं राहत होतो आणि आता ते 5वां का जातो चंद्रताल 100 किलोमीटर आहे आणि ऑफ रोडिंग चल राईटचा हां। आता जाता जाता चिचन ब्रिज एक काढायचा आहे तिथं ही आहे चिचन ब्रिज हे जगातलं सगळ्यात मोठं सस्पेन्शन ब्रिज असलेलं ब्रिज आहे। तर जाता जाता तो करायचा। मागच्या चाकातली थोडी हवा कमी झाली होती, भरले आता केले 35 जायचं आता। दोघं थोडी थोडी गेली ती काय गाठतंय मी त्यांना। कालचा रस्ता इथून वर गेलं का की मॉनिस्टरला जाते आणि इथून इकडे गेलं का चिचन ब्रिज। आपल्याला आता जायचं चिचन ब्रिज। ही असला रस्ता आहे आता इथनं सगळा असाच रस्ता आहे मस्तपैकी। आता मालिश होते पाठीची आता इथं अजून वर चढायची गाडी व्ह्यू असा। आला चिचन ब्रिज। चिचन ब्रिज खाली नदी और असं डोंगर असं चिचन ब्रिज तिकडून असं चिचन ब्रिज। इकडून असं चिचन ब्रिज पाशी सगळं झालं। आता जायचं आहे लोसर पाशी एक थोडं थांबून घरच्या सगळ्यांना कॉल लावायचं कारण की तिथनं पुढं रेंज नाही आहे। 1.5 दिवस विदाउट रेंजचा कसलीच रेंज नाही आहे। तिथे एक 10 मिनटं थांबून चेकपोस्ट असतं तिथं चेकपोस्टमध्ये सगळं करून
हालाय आता त्याला जायला 1 तास लागतो. हालाय आता इथं तिथं वर जायला. आता असाच रस्ता आहे. एवढं उंचीवर पण इथं शेती आहे. कशी आहे शेती इथं. चिचमगाव इथं रियाक. डोंगरावर डोंगर, डोंगरावर डोंगर आणि त्याच्यावर व्हॅली आणि ह्याच्यावर अजून वर डोंगर. अरे कडक व्ह्यू आहे इथं नुसतं. अजून आपलं ते लोसरगाव 30 किलोमीटर राहते. तेवढं आता तेवढं जायचं आहे. त्याच्या आधी तर कुठे स्टॉप घ्यायचा नाही. हे बघू शकता नदीच तेवढी गेली. अधिक मला वाटतंय की स्नो जेव्हा पडतो तेव्हा इथं काय तर स्नोची ॲक्टिव्हिटी होत असतील. नाहीतर कोणाच तर फार्मिंग असेल शेत जुनं घर मातीचं. घोड वाघ रील काढा लागला. दर 2 मिनिटाला म्हणजे एखादा टर्न घेतला का वेगळी सिनरी दिसते. आता मगाशी पूर्ण ग्रीनरी होती, आता पूर्ण सगळं डेझर्टचं आलं. आणि मध्ये नदी, नदीला थोडा वेळ आम्ही हे झालं होतं. आणि ते थोडं छोटंसं पठार. आजच्या दिवसातली पहिली वॉटर क्रॉसिंग आली. ठीक आहे, थोडी बारकी होती पण थोडी खोल होती. खूप वेळाच्या ऑफरोडिंग नंतर आता जरा चांगला रस्ता मिळाला. स्ट्रक्चर आहे तिथे असं माती उभं राहिली. काय माहिती पण लय. छोटासा पूल पण आला. आता लय खाली आलो एकदम. नदी पात्रावर लेवरनं झालं. लाकडी पूल. वाव 16 टन चालते. इथं अजून आहेत. कसे फॉर्म झाले असतील काय माहिती. इथे लोक काम करते, ते रस्त्यावरची माती काढते. दगड येऊन पडते रस्त्यावर जाता जाता. हे याकवर फिरते ना, ते याकवर फिरताना एक आले. त्यावेळेस थोडं सावधानीनं गाडी चालवावं लागते. सरळ याकच आहे इकडे. गावाला छोटंसं टावर आहे. कप्त गाव आहे. राहतात लोक इथं. काही घर आहे इथे. क्योटो नाव आहे गाण्यास.
होमस्टे आहे. कोकती होमस्टे. नंबर सेव्ह करून ठेवला. हंसा नाव आहे गावाच्या. हंसा. बाकी चलो. अशा प्रकारे ट्रिपचा 800 किलोमीटर पण कंप्लीट झालेला आहे. अजून लोसर राहिले 7-8 किलोमीटर. लवकर जायचं तिथं 12च्या आत जायचं, कारण की 12 नंतर तिथं पुढं सोडत नाही ते. तर तिथं लवकर जावं लागतं. अशी ऑफरोडिंग. आता एवढा थोडा वेळच पॅच आहे असा, नंतर अजून असे आला. फायनली हे पुढचं लोसर गाव. लय थंडी. आता जरा बाईकर दिसा लागली ती, त्यामुळं काय टेन्शन नाही. पण थंडी लय बेकार आहे. वारं लय घाम सुटलंय. लोसर गावाला जाताना व्ह्यू गाव ब्रिज आला एक. हे पण लाकडीच वाजतं. गाव इथं बाहेर शेती, इकडं पुढं गाव. आता ह्या गावाच्या पुढं गावं नाही कुठली सुद्धा. नंतर नुसतं डोंगरच. इथलं पुढं शेवटचं गाव आहे कम्युनिकेशनचं. इथे दिसते टावर. शेवटचे टावर आहे. झालं संपलं इथला पुढं. हा आहे रस्ता. आता इथनं अराउंड 150 किलोमीटर असाच रस्ता आहे. ना डांबरी काय नाही दगडात असंच चालवायचं. ह्याची जर फील घ्यायला आलो होतो मेन. आता जायचं चंद्रताल लेक असं पैकी. आता असं आहे, जरा इकडं तिकडं लक्ष केलं गाडी खाली गेली. आता पुढच्या वेळेस नेट चालू आहे. हा रस्ता आहे ना हिवाळ्यात पूर्ण बंद असतो. हा रस्ता फक्त चालू होतोय जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरची पण काही गॅरंटी नसते पावसामुळं. तर जून, जुलै, सप्टेंबर हे 3 महिने हा रस्ता 100% चालू असतो. त्यानंतरची काही गॅरंटी नसते. काय व्ह्यू आहे या रस्त्यात, एक नंबर. उंची सध्या 3700 मीटरवर आहे. ठीक. हा 3700 मीटर आहे. अय्यो आला चांगला रस्ता आला. ढाकच्या याशी
ही रस्ता कडेला तेवढंच बारीक बर्फ. रस्त्याचं काम करायचं आम्हाला. जवळनं बघू शकता. इथे एक लाख. आय थिंक एका डोंगराच्या पूर्ण टॉपला पोहोचलो वाटतं. टॉपला जायचं आलं डोंगराचं. जर लहान लहान अजून एक वॉटर क्रॉसिंग पण आले. किती आता समजते. ठीक आहे बारीक लडाख हा एक पूल जुना झाला वाटतं. म्हणून फिरून झालं होता तसा रस्ता. कुंजुम वॉर मेमोरियल. हे कुंजुम पास. मनाली अजून इथं 127 आहे. म्हणजे अजून चंद्रताल 27 आहे. ते 27. कुंजुम पास. कुंजुम माताचं मंदिर आहे. कुंजुम माता मंदिर. हे कुंजुम माताचं मंदिर आहे. आणि इथं जर तुम्ही तुमच्या निर्मळ मनानं जर कॉईन चिटकवला आणि तर चिटकला तर तुमची मनोकामना अशी पूर्ण होते. आला आता कुंजुम पास. कुंजुम माताचं मंदिर दर्शन पण घेऊन आता चाललोय चंद्रतालला. अजून 22 किलोमीटर आहे. 1 तास लागतोय. कुंजुम पास उतरताना असं काहीतरी दिसतंय. आता थोडा बर्फ दिसायला लागला. आता इथनं आहे थोडा ह्या रस्त्याला बर्फातलं चालवायचं. म्हणजे रस्त्यावर नाही बर्फ असं कडला असणार. रस्त्यावरनं पाणी वाहतंय. त्यातच चालवायचं. त्यातच गाडी चालवायचं.
उतरून जायचं. इथे एक असं बर्फाच्या भिंती, इथनं जरा बेकारच रोड चालू झाला. ही आली अजून एक वॉटर क्रॉसिंग, मोठी वॉटर क्रॉसिंग. अच्छा बाबा, कशी चालवायची, कुठं जाऊ. लागायचं अजून एक टेन्शन, सप्पतीची गाडी सपकते त्यातनं. आता झालं जरा थोडा आला बरा. नवीन केले आता. हा स्ट्रेटवाला जातोय चंद्रतालला, आज आपल्या इकडे स्टे आहे. आणि हा लेफ्टवाला जातोय मनालीला. अजून 13 किलोमीटर चंद्रताल आहे, 13 किलोमीटर चालवून जायचं आहे. इथं सध्या काय नेटवर्क वगैरे काय सुद्धा नाही आहे. 1.5 दिवस म्हणजे आज 11पासून तर उद्या 4-5 पर्यंत आम्ही विदाउट नेटवर्कच आहे. दिले इथं ही चंद्रतालची सगळ्यात अवघड वॉटर क्रॉसिंग आहे. आता ह्याला पार करायचं आहे मला, लय बेकार आहे ही क्रॉसिंग. चलो आता मी चालू करतो. यो पाय नाही ठेकवता आणली. एक नंबर क्रॉसिंग झाली. चंद्रतालला जायचा तर रस्ता लयच बेकार आहे. लय लांब आहे, 10 किलोमीटर अजून असाच रस्ता. घर आहे तिथे का पण असतं. इथून आपला आता कॅम्प पण बघायचा आहे. रोहतांग कॅम्प पण केले होते मी. तो हुडकून तिथं आपलं सामान ठेवून जायचं चंद्रतालला. रस्ता बेकार. अजून एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग. गाडीवाल्याला रस्ता द्यावा पहिल्या. अजून एक क्रॉसिंग. आज अराऊंड 70 ते 80 किलोमीटर ह्या असल्याच रस्त्यावर आलं. असल्याच त्यातनं रस्त्यातलं पाणी येणार, वॉटर क्रॉसिंग ते सगळं लय बेकार अपघात लागला. अजून राहिले आणि उद्या पण असल्याच रस्त्यातनं मनालीला जायचं. असल्यातनं पण चालवायचं.
कुठलं नेऊन गाडी हिरो होंडावर आलो तो पंजाबवरनं यायचं म्हणलं कसं पण येतं ते पण अजून दोघं आले ते एक साईड कोण आहे सर यूज कॅम्प आहेत हे नाही आपलं रोहतांग कॅम्प आहे हुडकावं लागेल आता कुठं ढेर दी हिमालयस कॅम्प हे पण नाही आपलं अजून एक मोठी पासिंग आली आहे ती एक क्लिअर करायची आहे क्रॉस करू बिजली शिफ्ट बूट चंद्रगावचा रस्ता खूपच खराब आहे खूप म्हणजे ह्या रस्त्याने सगळी गेम केली आहे पाक म्हणजे पाक घाण गेम केली आहे रस्त्याने अजून इथं पार्किंगपर्यंत गाडी लावून त्याच्या पुढं पण अजून चालत जायचं असं नाही की गाडीच डायरेक्टली जाते आलो आता चंद्रतालच्या पार्किंगला इथनं आता 15-20 मिनिटं वर चढत जायचं आता एक हा छोटासा ट्रेक चालेल चंद्रताल तळ्यासाठी असा व्ह्यू आहे फर्स्ट व्ह्यू ऑफ चंद्रताल चंद्रताल चंद्र नदी बघून काय व्ह्यू आहे हे चंद्रताल एक नंबर लेक आहे वरतीच आहे एवढी ऑफ रोडिंग करून येणं वॉटर क्रॉसिंग मध्ये पाय बुडवून येणं असला व्ह्यू आहे आता आम्ही सर्कर मारायला चाललोय म्हणजे त्या टोकाला तळ्याला जाणार आणि माघारी येणार गोपुरात दिसतंय का नाही माहित नाही पण डोळ्यानं बघायला इतकं भारी दिसतंय इकडून एक नंबर व्ह्यू दिसते अजून त्याच्या कडकडून चालतोय एकाला विचारलंय म्हणतोय अजून नॉनस्टॉप चाललं तर अर्धा तासात पोहोचते कडेला पुढे दिसतंय टर्न ते चंद्रतालचं शेवटचं टोक चंद्रताल फायनली अक्षरशः पाऊण तास चालून चंद्रतालच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो हे आहे चंद्रतालचं शेवटचं टोक हा एकूण 2.5-3 किलोमीटरचा हा ट्रेक येतो हा व्ह्यू येतो चल
चंद्रताल जिथं संपतंय तिथनं पुढं असा नजारा आहे. इकडं दोन्हीकडे सगळीकडे डोंगर आणि इकडं मध्ये चंद्रताल. वारं काय सुटलंय. ही शेवटचं टोक आहे. आता टोकापासूनच चाललो आहे. आता फास्ट जावं लागणार आहे. झाले आता तिथनं. आता दुसऱ्या साईडनं माघारी त्या तिथं स्टार्टिंग पॉईंटला चाललो. ते असं पूर्ण चंद्रताल आहे. फायनली त्या तिथनं असं पूर्ण सर्कल मारून त्या तिथनं चंद्रतालला पूर्ण वेढा मारून आलोय स्टार्टिंग पॉईंटला. आता इथं आज आजचं झालं. आता उद्या एक सकाळी एक येईल. सकाळी एक येऊन 2 तास बसून मग अलीकडे जायचं. चंद्रतालावरून कॅम्प इथनं चंद्रा नदीचा उगम होतो. चंद्रतालचं टेंट. तिकडे मागं वॉशरूम आहे. वेलकम चाय आले. चहा प्यायचा. थोड्या वेळानंतर मग जेवायला जायचं.